नमस्कार सुप्रभात मित्रांनो, मी जयेश पुजारी. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश. तर आत्ता राईडचा तुम्हाला प्लॅन सांगतो का ॲक्च्युली. हे सर्व लावू दे एकदा. हा. च गणपती बाप्पा मोरया. प्लॅन म्हणजे आत्ता प्लॅन आता आपण कुठे निघालो सध्या? एवढी गर्दी काय आहे? अरे हा आज 6 तारीख आहे ना, भीम जयंती आहे. हो, एक मिनिट मला फक्त क्रॉस करू दे. हो. तर आज दिनांक बरोबर 5 जानेवारी 2025 आणि आता बरोबर वाजले सकाळचे 4:30 सकाळचे 3:30 वाजलेत. आणि आता आपण चाललोय लोणावळ्याला. अचानक राईडचा प्लॅन आहे हा. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो की काय सीन झालाय. पहिला फ्युअल अप करून घेऊया, त्यानंतर ग्लाउज घालून. आता त्यानंतर एकदा निघालो तर मला 10 वेळा काल घाल कशाला उगाच, म्हणून मी आता एकदा फ्युअल अप केलं की एकदा निघालो की निघालो. कारण पेट्रोलला भरलाय, ऑफिसवरनं काल यायला लेट झाला, 12 साडेबारा वाजले. तर बघूया. आई ग. म्हणजे मी ना बरेच दिवसापासून प्लॅन करत होतो राईड करायला. पण ते काय पॉसिबल म्हणजे मला काय होतच नव्हतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ऑफिसच्या कामामुळे, आणि आता जसं की तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये समजलं असेल, आपण एक मोठी साऊथची राईड करणार आहे, जी की तुम्हाला 60 राईड असणार आहे. तर या राईडसाठी आपण मी भरपूर राईड सुद्धा मी कॅन्सल करत होतो. असं नाही की आता मला माहिती आहे की लास्ट टाइम आता मी जे आता रायडिंग जॅकेट पण लास्ट किती माहिती आहे काय, 5 to 6 मंथ नंतर मी विअर करतोय. तर फायनल आता आपण आलो वाशीला, आणि इथे येऊन मला माझ्या माईकने धोका दिला आहे. मगापासून मला वाटत होतं की माईक मध्ये मध्ये डिस्टंट होत आहे, पण आता माईकचा सीन असा आला आहे ना की जो ॲडॅप्टर आहे, कन्व्हर्टर आहे, टाईप सी टू 3.5 mm जॅकवाला, तो प्रॉपर सपोर्ट नाही करत आहे. व्हॉईस पूर्ण हाय गेनवरती जाऊन ना पूर्ण फाटतं आहे. तर त्याच्या व्हॉईसच्या आधी जे आहे ते रेकॉर्डिंग दाखवेल. आणि आता जर पुढे आता मी लॉक तर बंद करत नाही, कंटिन्यू लॉक चालू ठेवेन, जास्त बोलणार नाही. आणि जर बोलत असेल तर मी स्पीड तर कमी करावं लागेल. तर आता इथे थांबलोच आहे वाशीला. म्हटलं तर तुम्हाला सांगून टाकतो की जो आजची आपला जो व्लॉग आहे, तो एक आपण काल आमची फॅमिली ट्रिप गेलेली, म्हणजे फ्रायडे सॅटर्डे संडे 3 दिवस आपली फॅमिली ट्रिप जाते. तर या दरवर्षाचा मी ट्रिपला जातो. तर यावर्षी मग गेलो. आता सीन असा झाला ना की सुट्टीचा इश्यू आलेला माझा. आता म्हणजे राहण्या बोलत तरी आता मी, जसं तुम्हाला माहिती आहे का, मी साऊथ इंडिया राईडला जाणार आहे, तिकडे की माझ्या पूर्ण ऑलमोस्ट 16 डेजची ट्रिप आहे, ज्यामध्ये माझ्या स्वतःचे पेड लीव्समधून ते 8 ते 9 सुट्ट्या जाणार आहेत. पण आता नेक्स्ट वीकमध्ये पण आता गावी जायचं आहे. तर सुट्टीचा इश्यू असल्यामुळे ना मला फ्रायडेला काल सुट्टी घेता आली नाही, म्हणून मी काल विचार केला की रात्री निघायचा. पण रात्री एकटा सोडून निघणं म्हणजे भरपूर कठीण होऊ शकत होतं. म्हणून मी म्हटलं की काल आपण शनिवारी सकाळी निघूया. तर सकाळी तर निघालो आहे, आणि बोललो तर आता निघालो तर आपण एक चांगला ब्लॉग पण म्हणूया. जायच्या आधी थोडंफार सांगूया प्रिपरेशन काय काय केली आहे राईडसाठी, किंवा
रूट तर तुम्हाला माहिती, मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे की रूट का असणार आहे, कुठून काय जाणार आहे, कसा जाणार आहे सर्व. तर म्हटलं एक अशी नॉर्मल शॉर्ट व्हिडिओ आपण बनवून टाकूया. कारण भरपूर दिवस झालेले मी व्लॉग पण टाकला होता, मोठे व्लॉग पण. कारण लास्ट मोठा व्लॉग होता तर माझ्या अंदाजे मी गावी गेलो मे महिन्यामध्ये, तेव्हापासून टाकलेला. आणि त्याच्यानंतर जो व्लॉग होता तो मी टाकलाच नव्हता अजूनपर्यंत. असं नाही की त्याच्यानंतर त्यानंतर म्हणजे रेनी सीझनमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये कुठे राईडला गेलो नाही. राईडला गेलो पण व्लॉग बनवत नव्हतो. ब्लॉग न बनवण्याचं कारण म्हणजे पाऊसच नाही, परत आणि DJI सपोर्ट नाही होत. वॉटरप्रूफ आहे पण त्यामध्ये सर्व जे माईक आहे किंवा ॲडॅप्टर आहे ते वॉटरप्रूफ नाही, म्हणून मी व्लॉग करून टाळत होतो. आणि आता परत फायनली व्लॉगिंग स्टार्ट केलेली आता परत करायला. आणि व्लॉग स्टार्ट केली तर माझा पूर्ण माईक खराब झाला आता काय व्हॉईस फक्त तुम्ही आता ॲडजस्ट करा, कसा येईल काय येईल माहिती नाही. मी ट्राय करेन थोडं लावली पिक करायला. आणि आता टाईम अपडेट येतो, बरोबर वाजले 4:30 वाजले आणि आता आपण वाशी टोल नाही केलं आहे. म्हणजे 4 वाजता निघालेलो, अर्धा तास ऑलमोस्ट 23 मिनिटामध्ये आपण आलो आहे वाशीला. ते भाई थंडी बघा वाटते. तरी बरं की रायडिंग जॅकेट वेअर केलं आहे, घालून होतं रायडिंग जॅकेट. कारण ना आता इकडनं आम्ही जाणार आहे, जाणार आता विलावरती जाणार आहे. आणि विलावरती तिकडनं आजचा जो ट्रेक आहे, आपण एक नॉर्मल छोटा ट्रेक करेल, लोहगडचा ट्रेक करणार आहे, जे की आमच्या विलापासून ऑलमोस्ट काहीतरी 15 to 20 किलोमीटर आहे फक्त. तर तुम्हाला दाखवेल म्हणजे आता ही पूर्ण जर्नी व्हिडिओ विलावरती थोडेफार शॉर्ट गेला जमलं तर घेईन. नाहीतर पूर्ण लोहगडचा ट्रेक, म्हणजे असं समजा की हा जी आजची राईड आहे, जी आपण लोहगडच्या ट्रेकसाठी आपण चाललो आहे, असा एक प्रकारे समजून झाला. जसा हा टोल क्रॉस केला ना, थंडी व्हायला लागल्या बेकार. आणि भाई एवढा राग येतोय ना, माईकने खरा धोका दिलाय. माहिती नाही काय झालं, भरपूर दिवस कारण माईकची मुलगी नाही, भरपूर दिवस झालं युजच नव्हतं, पडून होता. त्या ॲडॅप्टरमध्ये माहिती ना काय झालंय, जॉईन करतोय ना गोप्रोची तर प्रॉपर तर लिंक नाही होत आहे. आता पाहता मला नायनामध्ये तुम्हाला 6 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे, मला माड अजून 2 तास आहे. आणि इकडनं लोणावळ्यापर्यंत जर एकविरापर्यंत बघू, एकविरा करायला ट्राय करू, पण बहुतेक नाही करणार. कारण ऑलरेडी लेट झालं आपल्याला, मला नाश्ता पण 6पर्यंत मला पोहोचायचं आहे. कारण मला आता मला बहिणीचा वेळ परवाचा फोन आलेला, ते लोक बोलले की 7 वाजता आपल्याला ट्रेकिंग स्टार्ट करायला जायचं आहे. तर 7 वाजता विलावरून जर लोहगडला जायला निघायचं आहे, तर माझ्या मते तरी आपल्याला 6पर्यंत पोहोचलो पाहिजे. आणि आता इकडे 4:30 वाजले, 1.5 तासामध्ये पोहोचायला होतं की नाही होतं माहिती नाही. फालतूची मला बघ ऐकून वेळ यायला जाणार तुमची. असं काय नाही, करू शकतो. हां हां आता सीन काय आहे की आता मला समजत नाही की आता नेक्स्ट आता हा माईक जर माझा खराब झाला तर नेक्स्ट माईक मी ट्राय करत होतो वायरलेस माईक यूज करायला. पण वायरलेस माईकचा सीन काय आहे की बॅटरी बॅकअप, म्हणजे लास्ट टाइम मी बघत होतो गोयाचा एक वायरलेस माईक होता, त्याची कॉस्टिंग होती एव्हरेज प्राईस होती 1,500 ते 2,000 मध्ये प्राईस होती. पण सीन काय आहे की त्याचा चार्जिंग म्हणजे त्याचा बॅटरी बॅकअप होता तो पूर्ण 1 चार्जमध्ये 1 आवरचा होता, तर कंटिन्यू यूज केला तर. पण 10 वेळेला ऑन ऑफ करा, आता आपण गोप्रो ऑन करतो तर ती कधी वेगळी गोष्ट होऊन जाते. पण जेव्हा आपण आपला गोप्रो ऑन करायचा आहे आणि कधी आपल्याकडे राहून तिथं माईक ऑन करायचा आणि आपण त्यामध्ये भरपूर आपण कंटेंट शूट करून जातो, तर परत काय मतलब होत नाही त्यामध्ये. तर आपण परत पश्चाताप होणार की अरे गोप्रो ऑन केला पण माईक ऑन करायला विसरलाय. म्हणून मी ट्राय करतो की वायरवाले माईक ट्राय करायला, पण असे जर धोके देत असतील तर वायरलेस माईक 10 पटीने बेटर. मला जायला मी निघालो तर 4 वाजता, म्हणजे मला निघायला टाईम होता 4चा निघायला टाईम होता. पण काय माहिती नाही, राईडला जायचं असतं ना एक आतून वेगळीच खुशी होते की जाऊया जाऊया जाऊया. 3 वाजता भाई उठलेला माणूस आहे मी. हे जर तुम्ही मला ऑफिसला सांगाल ना 9 to 5 जॉब असेल, आता अशा बाईक जेवढ्या बायकर्स आहेत ते लोक ऑफिसला जात असतील तर तुम्ही त्याला पण कधी विचारलं ना 9 to 5 जॉबवाल्यांना की तुम्हाला ऑफिसला जायचं त्यामध्ये ऑन टाईम उठता का, कधीच नाही होणार की उठतो. माझा सीन वेगळा, माझ्या सेकंड शिफ्ट असते माझा, मी तर 1च्या शिफ्टला पण लेट जातो. आणि आता मला टायमिंग होता निघायला 4चा, तरी पण मी 3 वाजता 3:30 वाजता निघायला माणूस आहे. ही असा राग येतोय ना मला मजबूत बाईक खराब झाला तर. म्हटलं मस्त पद्धतशीर प्याराचा एक मस्त ब्लॉग बनवलो आजचा. भले जास्त मोठा नाही बनवणार, 10 ते 15 मिनिटाचा ब्लॉग बनवेन, बस जास्त मोठा नाही. कारण त्यामध्ये ऑलमोस्ट कव्हर करेन 10 मिनिटाचा मोठं कव्हर करेन, 5 मिनिटाचा जर लोहगडला घेऊन पूर्ण सिनेमॅटिक घेऊन जर तुम्हाला इन्फॉर्मेशन किंवा तिकडची काही तुम्हाला दाखवता आलं तर ते एक्सप्लेन करेन. पण भाई काय
माझी इच्छा होत नव्हती आता ब्लॉग स्टार्ट करायला. माईक फक्त कनेक्ट करतोय, सपोर्ट होतच नव्हतं मला. तो माईकचा जो आयकॉन असतो तो कंटिन्यू ब्लिंक 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 होतोय आणि तो कनेक्ट झालाय आणि तो मध्येच अचानक पूर्ण हाय गेनवरती रेड मार्क दाखवतोय. आणि रेड मार्क वरती एकदा गेला तर जो व्हॉइसचा जो पूर्ण आवाज वाटतो ना, तो भान लेवलचा वाटतो. काय करायचा, मला मारला मेन पनवेलला बाहेर पडल्यावरती आपल्याला मुंबई पुन्हा ओल्डवाला एक्सप्रेस आपल्याला मारायचा आहे. ओ फक यार, काय थंडी वाजते. आता 5 ना बरोबर 10 मिनिटं आहेत आणि आता आपण पनवेल क्रॉस केलंय. आता आपण लागलोय मुंबई खोपोली रोडला. आता इकडनं इथमध्ये मला माहिती आहे अंदाजे एकविरा काहीतरी 1 तासावरती, म्हणजे 60-70 किलोमीटर असेल. बघू किती मध्ये वाजतात, कारण आता नाही ना पडत ना तरी 1 तासामध्ये फक्त आपण 1 तासामध्ये आपण पनवेलला आलोय. हा आपण थंडी आहे ना, जेएनबीटी मारत होतो, जेएनबीटी मारलं मी आता. आणि थंडी जी अफाट थंडी आहे ना घाणेरडी, म्हणजे पूर्ण माझ्या हात आहेत ना आतून कोणाला गार पडले, सुन्न पडले माझे हात. ग्लव्ज घालून सुद्धा जर एवढी थंडी वाजते आहे मुंबईमध्ये. असं पण आहे की मुंबईच्या बाहेर पडलं असं. तर आता जर मी राईड करणार आहे तर बाहेर कर्नाटक तामिळनाडू साईड तर अफाट थंडी असणार आहे. कसा होणार आहे काय माहिती. आता तुम्ही बोलत असाल की तू म्हणजे मी यासाठी प्रिपरेशन काय केली आहे. तर प्रिपरेशन म्हणजे पर्सनल काही वाव असं काय केलं नाही. नॉर्मल जी एक गोष्ट असते की आता मग बाईक राईड करतोय तर मेन जास्त मी केअर करतोय बाईकबद्दल. म्हणजे बाईकची प्रॉपर सर्व्हिसिंग केली आहे, बाईकचे काय नाही काय ॲक्सेसरीज लावतोय. पण जसं राईड येतं जवळ ना, ही भेटतो गाडीला काय माहिती काय झालं आहे. आता 1 हफ्ता आधी माझा ABS बंद झाला आहे. म्हणजे जो माझा रिअर ABS आहे N16 आहे, तिथं ड्युअल चॅनल ABS आहे. तो माझा रिअरचा ABS आहे तो बंद आहे. माहिती नाही, आय डोंट नो आहे. बट आता मी जेव्हा कधी पण करतो ना, आता मी याच्या आधी पण अर्जंट ब्रेकिंग करायचो कधी कधी, तेव्हा टायर स्किट न होत्या. आता मी करतोय मागचा टायर लागतं की हलून पूर्ण एका या साईडून पूर्ण या साईडला येतं. तो झाला एक सीन. आणि हा परत ब्रेक, जो फ्रंटचा ब्रेक आहे तो मध्ये मध्ये अचानक फेड होतोय. परत मध्ये पॉवर इश्यू आणि पिकअप इश्यू दाखवतोय. जशी राईड जवळ चालले तसं काय नाही काय बाईकमध्ये प्रॉब्लेम होतच चाललाय असं. बाई शपथ काय थंडी वाजते यार. मी 4ला यासाठी निघालो ना, की मी प्लॅन केलेलं तर 4 वाजता निघालो असतो ना तर ऑलमोस्ट आता थंडी दिवस चालू आहेत तर सनराईज आपल्याला खंडाळा घाटावर बघायचा माझा म्हणजे चान्स होता. कधी बघितलं नव्हतं खंडाळा घाटावर सनराईज. तर मी प्लॅन करतो यावेळी की जर 4 वाजता निघालो तर आरामात येऊन जर लोणावळ्याच्या घाटामध्ये जर मी 6 वाजेला पोहोचलो असतो तर आपला सनराईज बघायला भेटला असता. पण आता वाजले किती, 5 वाजले आत्ताचे. आता मी अर्ध्या तासामध्ये लोणावळ्याच्या घाटावर पोहोचून जाईल. 5:30 वाजेनंतर तर मुलं थांबण्यापेक्षा कशाला उगाच. हां मध्ये एक मेजर अपडेट करणार होतो, लावणार होतो एक, जे म्हणजे फॉगलाईट लावायचा ट्राय करत होतो. पण मोस्टली ना म्हणजे तिथपर्यंत मला माहिती आहे की मी आधी म्हणजे कधी नाईट राईड करणं मोस्टली मी टाळतोच. असं नाही की जमत नाही किंवा करायला फाटते वगैरे, हा काय सीन नाही. पण फॉर एक सेफ्टी इश्यूसाठी बघायला गेलात ना तर मी नाईट राईड नाही करत. कारण मॉर्निंगला जर तुझ्या बाईकमध्ये काही इश्यू आला, काय मेकॅनिकल इश्यू असला
तर आपण कोणी ना कोणी हेल्प करून किंवा लोकल शॉप किंवा गॅरेजेस चालू असतात. पण हे तर तुम्ही नाईटला काय इश्यू आला, काय प्रॉब्लेम लागला गाडीमध्ये, तर भाई पुन्हा रात्री तुम्हाला 4 वेळेला तुम्ही तुमची गाडी बंद पडेल किंवा 4 वेळेला तुमचा काही गाडीचा इश्यू असेल, तुम्हाला 4 वेळेला तुम्हाला अख्खी रात्र काढायला लागणार. आणि डिपेंड आहे की रस्ता कसा आहे, तिकडची काय कशा सर्व गोष्टी आपल्याला मॅनेज करू, त्याप्रमाणे आपल्याला सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर आता सगळं मी गाडी खेचतो, तोपर्यंत तुम्ही हा मस्तपैकी टाइमला एन्जॉय करा. सो 3, 2, 1 गो. माझे 5:30 आणि आता आपण लोणावळा घाट चढायला चालू केलं आहे. म्हणजे लोणावळा घाट ती बघायला गेलं ना, एवढी मजा येते चालवायला घाटामध्ये, परत पूर्ण वळणावळच्या रस्त्यात. आणि ती कितीमध्ये या, ती पावसामध्ये या की मे महिन्यामध्ये या, एवढी मजा येते नाही की गाडी चालवायला. आणि जेवढा हा घाट दिवसा ढवळ्या किंवा सुंदर आणि अप्रतिम आहे ना, त्याच्यापेक्षा 10 पटीने तो डेंजर आहे रात्रीच्या टायमाला. आणि हेच मेन कारण आहे की गाडी ऑफिस निघून रात्री उद्या काला आलो. तो एक ऑप्शन होता, जर माझा ऑफिसला लॉगआउट 10:30 आहे, तर 10:30 वाजता लॉगआउट करून मी बरोबर 12 ते 12:30 आसपास किंवा रात्री असते 1 किंवा 2 त्या टायमाला मी पोचलो असतो विलावरती. पण सीन काय की नाईट राईड मी मोठं टाळतो. आणि त्याचं सेकंड दुसरं कारण म्हणजे हे की हा घाट भरपूर म्हणजे भरपूर डेंजर आहे. आणि त्यामध्ये सोलो राईड करणं म्हणजे एक म्हणजे बोलतात ना, तुझं कशाला भीतीला आव्हान द्यायचं, काय नाही वाटत. तर आता नाण्यामध्ये 5:30 वाजलेत, आता तर थोडा अर्ध्या तासामध्ये परत सूर्योदय होईलच. पण ब्युटिफुल आहे, मग काय मजा येते गाडी चालवायला. आरामात 30 ते 40 वेळा मी लोणावळा घाट क्रॉस केलाय बाईकवरनं किंवा कारवरून. आणि याची मजा जी वेगळी आहे, ती वेगळीच मजा आहे यामध्ये. फॉगलाईट लावायचा विचार चालू होता माझा, पण मला वाटत नाही की गरज आहे, कारण नाईट राईड तुम्ही नाहीच करणार आता. ज्यावर आता मी साऊथच्या राईडला चाललो आहे, त्या राईडला तर मी ऑलमोस्ट कधी कधी लेट झाला किंवा किलोमीटर जास्त असेल त्या दिवशी तरच नाईट राईड होणार. नाही त्यावर मोस्टली मी 7 वाजे आम्ही राईड बंद करणार आणि तिकडे जो हॉल्ट असते तिकडे मी थांबणार असतो. तर म्हणून मी हा मेन कारण आहे की फॉगलाईट लावली नाही. आणि दुसरं रिझन तुम्हाला माहिती आहे, एनओसीची जी लाईट मोडते, कारण LED मध्ये प्रोजेक्टर एलडन दिलं आहे. आता थ्रो ऑलमोस्ट भरपूर म्हणजे भरपूर 100 मीटर तुम्ही पकडून झाला तेवढा लांब मध्ये इझिली आपल्याला विजिबल असतं. हे डंपर आहेत ना, तो एक नंबरच्या मादरच आहेत. गाड फाटते का गाडी आता याच्यामध्ये, काय बघणार नाही खाली मालून कोणा बाईकवाला का बघ, खाली मालून कोणा बाईकवाला कोणता बघणार, डायरेक्ट घेते आणि धावत दिसते. थोडं इकडे जरा आरामात गेला पाहिजे. आता हे सकाळचा टाइम म्हणून केवढं वाटत नाही, कारण मगापासून ना 5 मिनिटं झाली त्या रोडवरती मी एकटाच आहे जाताना. तरी आता गाडी घेतली मला 5 मिनिटानंतर. हे तर रात्री मी निघालो असतो आणि रात्रीच्या टायमाला जे एकटा असतो तर ती माझी नेक्स्ट लेवलची माझी फाटली असते ना. एक पण गाडी ना पुढे मागे, 5 मिनिटं मी कंटिन्यू घाट चढतोय, काय पुढे गाडी आहे ना मागे गाडी आहे, कंटिन्यू एकटाच चालतंय. एवढी हिंमत कुठे येते काय माहिती माझ्यामध्ये आधी. तर वाजल्यात किती वाजले, 5:30, 5:34 झाले. आणि हा फक्त व्ह्यू बघा यार, व्ह्यू बघा तुम्ही एकदा दाखवतो झूम करून. पण अरे जबरदस्त आहे, एक नंबर आहे.